माझिया प्रियाला प्रीत कळेना. शमिका, कसली काळजी करू नकोस. डॅडना तुझी गरज आहे. नाही अभि, माझा अजूनही रियाच्या बोलण्यावर खरंच विश्वास नाहीये. शमिका, जाऊ नको ना दूरता, जीव झाला सुना माझिया प्रियाला. प्रीत कळेना. अरे इथे कोणीच नाहीये. आता तर मी इथे शमिकाला बघितलं होतं. मग मग कुठे गेलीये ती? मला वाटलं होतं की तू बदलली असशील, पण नाही. शेवटी तू तुझं खरं रूप दाखवूनच दिलंस ना. शमिका, तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावरती हात उचलण्याची? तिने जे काय केलेले तिला मी सांगितलं हे सगळं नाटक करायला. तुम्ही डॅड, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे तुम्ही इतक्या खाल. आवाज मारा ना, थांबलात का? आजी, अभि, अभि, बाळा तू. सोन्या, कुठे होतास रे? कसं आहेस बाळा? अभ्या, तू बहिणी कुठे आहे? अरे तो प्रॉब्लेमच झाला. मी गावामध्येच होतो आणि नेमकी रिया आली तिथे. अरे अभ्या, पण हे कसं शक्य आहे? मी अश्वतीला आज सकाळी भेटलो, ती काहीच बोलली नाही मला. आणि मी रियाशी कॉन्टॅक्ट मध्ये होतो, ती पण काही बोलली नाही. काय? हो. शमिका, यावेळी ती चूक मी पुन्हा नाही करणार. आता यावेळी दरवाजा मी बंद करणार आहे. एक सांगू का डॅड, तुमच्यावर माझं प्रेम आहे, पण अभिजितवर माझं खूप प्रेम आहे. आणि आम्हाला दोघांना कधीही कुणीही वेगळं करू शकणार नाही. शमिकाशी बदला घेण्याचा चांगला मार्ग शोधलायस रिया. तुला ना बहीण म्हणून घ्यायची लाज वाटते मला. मला स्वतःला तुमची बहीण म्हणवून घेणं ना मी तेव्हाच सोडलंय जेव्हा तुम्ही मला माझ्या मॉम पासून वेगळं केलं. सो इट्स ओके फॉर मी. तू कुठे होतास यार? कसा होतास यार? सगळे काळजी करत होते तुझी. कधी आलास तू? चंदू चल. एक मिनिट. तू त्या शमिकाच्या घरी चाललास? प्लीज तू तिकडे जाऊ नकोस. तो अनिरुद्ध तुला मारायला टपलाय. अभिजित पेंडसे इथपर्यंत यायचा प्रयत्न करेल. घराकडे नीट लक्ष ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो इथपर्यंत पोहोचला कामा नये. ओके? आणि आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला तर मागे पुढे बघू नका, मारायला सुद्धा. ओके? निघा. माझिया प्रियाला